संख्येमध्ये तुम्ही घातांकाचे नियम, वर्ग, वर्गमूळ हे शिकलेला आहात. आठवतंय तुम्हाला का? तर मी त्या बघूया आपण आठवतंय का. त्याच्यासाठी काही संख्या फळ्यावर लिहितील. तर त्या संख्यांचं तुम्ही काय करायचंय, मला उत्तर सांगायचंय. सगळ्यांचे फक्त वही आणि पेन, वह्या उघड्या असतील आणि पेन चालू असेल. अगदी सोपी संख्या आहे बघा. कोणती संख्या मी फळ्यावर लिहिली आहे का? सगळ्यांनी फळ्याकडे बघा. कोणती संख्या लिहिली आहे? कोण वाचतंय? हा, 2चा वर्ग. अगदी बरोबर आहे. किती आहे का? बघा, म्हणजे 2चा वर्ग बरोबर 4 हे तुम्हाला आठवतंय. आता मी पुढची संख्या 7चा घन. बरोबर आहे. आता मला हे हा जो 7चा घन आहे या संख्येमध्ये पाया किती आहे? पाया म्हणजे बेस. बेस किती आहे? 7. आणि 3ला काय म्हणाल तुम्ही? किंवा आपण त्याला इंडेक्स म्हणतो. बरोबर की नाही? घातांक, घात. 7चा 3रा घात असं आपण ती संख्या वाचतो. बरोबर. आता हे मला गुणाकाराच्या स्वरूपात लिहायची. ही जी संख्या आहे 7चा 3रा घात, ही जी संख्या आहे ती मला गुणाकाराच्या स्वरूपात लिहायची. कोण लिहितंय? मी नाही. हा, शेवटची मुली नुसती सांगते तुम्हाला. 7 किती वेळा लिहिलं? म्हणजे तुम्हाला हे माहित आहे. आता तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये वर्गमूळ काढायला शिकलेला आहात. म्हणजे क्यूब रूट, स्क्वेअर रूट काढायला शिकलेला आहात. तर हे कसं काढायचं? अवयव पद्धतीनेही शिकलेला आहात आणि भागाकार पद्धतीनेही तुम्ही काय केलेलं आहे? शिकलेला. तर मला ह्या संख्येचे अवयव काढून सांगा. आपल्याला काय काढायचं आहे? स्क्वेअर रूट काढायचं आहे. काय करावं ह्यामध्ये? अवयव सांगायचे म्हणजे फॅक्टर्स सांगायचे. 81चे सगळ्यांनी मला फॅक्टर वहीत करून सांगा. करा बघू. तुम्ही काढलेलं आहे, आठवतंय का? करा सगळ्यांनी. तुम्हाला काय सांगितलंय? आपल्याला काय काढायचं आहे? फॅक्टर्स काढून वर्गमूळ काढायचंय. बरोबर आहे की नाही? मग कोण सांगते? कोण लिहितंय? फळ्यावर लिहून कोण लिहितंय का? बघा, ती बरोबर करते का? प्रत्येकाने आपापल्या वहीत करायचंय. वहीत झालं करून म्हणजे ह्याचे फॅक्टर्स कोणते आले? बघा, इथे चुकलंय का? काय चुकलं तुझं? असं यायला पाहिजे ना. म्हणजे ह्याचे फॅक्टर्स काय आले बघा. बरोबर आहे की नाही? मग ह्याच्यावरून तुम्ही त्याचं मग जा बस. याच्यावरून या 81चे वर्गमूळ सांगा बघू. स्क्वेअर रूट सांगा याचा. हा कुणाचा वर्ग आहे? 9चा.
आता मी आणखीन एक संख्या सांगते. आता ती चुकली होती म्हणून आपण काय करू, एक संख्या देऊ, बघूया तुम्हाला फॅक्टर्स वरून त्या संख्येचं वर्गमूळ काढता येतंय का, स्क्वेअर रूट काढता येते का ते बघूया. फॅक्टर्स काढून त्याचं काय काढायचं, ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते मला काढायचं आहे. सगळ्यांनी काढताना मला दिसलं पाहिजे, हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलेलं आहात. चला पटपट, मला सगळ्या जणी करताना दिसल्या पाहिजे. मी कुणालाही विचारणार आहे. वरती ठेव ना, एकीने वरती ठेवा आणि एकीने मांडीवर ठेवलं तरी चालेल. किती आला, कितीचा वर्ग आहे का हा, 160 आहे. आलं का सगळ्यांचं 13 उत्तर, आलं का, करता आलं का तुम्हाला. कारण आपण जेव्हा फॅक्टर्स काढतो त्यावेळेस आपण नेहमी फक्त मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स लक्षात घेतो, बरोबर आहे की नाही. प्राईम नंबर्स कोणते कोणते आहेत, इकडे लक्ष द्या, सगळ्या मुलींचं लक्ष इकडे. प्राईम नंबर्स तुम्ही शिकलेला सांगा तर, प्राईम नंबर्स 2, 3, आता हे ह्या नंबरने आपण काय करत असतो, नेहमी अवयव काढतो किंवा फॅक्टर्स काढतो, बरोबर आहे की नाही. 169चे अवयव काय येतील, 13 × 13 आणि म्हणून 13चा हा काय आहे, स्क्वेअर आहे 169. हे तुम्ही सगळे गेल्या वर्षी गेल्या मागच्या इयत्तेमध्ये शिकलेला आहात, बरोबर आहे की नाही. मग आज आपण जसं वर्ग आणि वर्गमूळ काढतो तसंच आज आपण घन आणि घनमूळ कसं काढायचं हे शिकणार आहोत. आता आम्ही फळ्यावर काही उदाहरणं लिहिली आहे, काही गुणाकाराच्या स्वरूपातली उदाहरणं लिहिली आहे. तुम्ही काय करायचं आहे, एक घातांकाच्या स्वरूपामध्ये त्या संख्या लिहायच्या. घातांकाच्या म्हणजे इंडेक्सच्या स्वरूपामध्ये लिहायच्या. म्हणजे उदाहरणार्थ 6 × 6 × 6 ही संख्या तुम्ही कशी लिहाल, 1 2 3 6 बरोबर आहे. अशाच मी काही संख्या देते, त्या तुम्ही काय करायच्या आहे, या स्वरूपात लिहायच्या. शेवटपर्यंत शेवटचं उदाहरण दिसतंय आमच्या मुलींना. सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहिताना सोडवायचं.
दिसतंय ना शेवटचा खर्च? ठीक आहे, झालं? काय एकेकीने यायचंय आणि फळ्यावर त्याची उत्तरं घ्यायची. कोण येते पहिल्यांदा? सगळ्यात तिने पहिला हात वर केला म्हणून एकच सोडव. पुढचं कोण सोडव? आपल्याकडे ना खूप प्रश्न आहेत, त्यामुळे प्रत्येकीला काय देणार आहे? चान्स देणार आहे. सगळ्यांनी हात खाली कर, हात खाली कर. ये ग, तू ये. तू नाही ये. चला पटकन पटपट यायचं आहे. पुढचं लिह. ती बरोबर लिहितीये की नाही ते सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये चेक करायचं आहे. त्याच्या पुढच्या मोठं अक्षर काढायचं. ते पॉइंट देते, डॅश वाटते. नाही नाही, पॉइंट येते. बसा बसा, हात खाली. बरं बरं, पुढच्या वेळेस बरोबर आहे का ग? सगळ्यांनी बस जागेवर सगळ्यांनी लिहिलेली उत्तरं बरोबर आहेत का? हा, किती जणींची ही सर्व उत्तरं बरोबर आली? माझी. हा, कोण चुकलं? कुणाचं चुकलंय का? बरं, सगळ्या मुली हुशार आहेत बरं का? बघा आता इथं या फळ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. सगळ्यांचं लक्ष फळ्याकडे. बघा आपण काय केलं? 6 गुणिले 6 गुणिले 6 म्हणजे 6चा काय घेतलाय? क्यूब घेतलाय. बरोबर आहे की नाही? पुढच्या गणितामध्ये काय केलं? पुन्हा आपण 4चा गुणाकार केला आणि 3 वेळा 4 घेतल्यानंतर 4चा काय मानला? क्यूब मानला. फक्त संख्यांचा केला का? नाही. आपण अक्षरांच्या बाबतीतही तसंच केलं. त्या अक्षरांच्या 3 वेळा अक्षरे घेतली की nचा क्यूब असं आपण लिहिलेलं. आता इकडे लक्ष द्या. ह्याच्या उदाहरणामध्ये -1 घेतलाय. -1 इंटू -1 इंटू -1 मग त्याचा क्यूब काय आलाय? -a क्यूब. बरोबर आहे? इथंही आपण काय केलं? 3 वेळा गुणाकार केला तर त्याचं उत्तर काय आलं? 1.2चा क्यूब. म्हणजे काय झालं बघा की ज्या वेळेस एखादी संख्या आपण 3 वेळा तिचा गुणाकार करतो त्यावेळेस आपण त्या आलेल्या संख्येचा घन किंवा बघा की एखाद्या संख्या 3 वेळा गुणली की येणारं जे उत्तर असतं त्याला आपण त्या संख्येचा क्यूब असं म्हणतो. बरोबर आहे? तर हे जे घन आहे हे घन करत असताना आपण ती दिलेल्या संख्येचं गुणाकाराच्या स्वरूपातही लिहितो. म्हणजे आता आपण काय केलं? गुणाकाराच्या स्वरूपातली संख्या घातांकाच्या स्वरूपात लिहिली. बरोबर की नाही? मग आता आपण काय करूया? घातांकाच्या स्वरूपातली संख्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिूया. तर त्याच्यासाठी बघा n5चा क्यूब. आता ह्याचं काय करायचंय? पहिल्यांदा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये ती लिहायची आणि त्याचं उत्तर काढायचं. करा ग, वहीमध्ये गणित करा आणि मला सांगा. आधीच झालेलं आहे नाही पण वहीत करा म्हणजे मग बाकीच्या मुलींना ज्यांना आलं नाही त्यांना पण येईल. हा सांग. 627. म्हणजे तू वहीमध्ये गणित 1 मिनिट आहे. वहीत गणित केलेलं नाहीये म्हणून
सांगायचं आहे? अजिबात हात वरती करण्याची काही करायची नाहीये. आधी करा आणि मग सांगायचं. एक 2 सेकंद सगळ्या तोंड वरती आली की म्हणजे आपल्याला कळेल. कुणाला आलं नाही असेल माझं पहिल्यांदा हात वरती 343 मायनस 343. सगळ्यांनी वहीमध्ये करायचं आहे. हे झालं का तुमचं? झालं का? बोलायचं नाही आणि एकमेकींच्या वहीत बघून ते उतरवून नाही काढायचं. आपापलं करायचं आहे. into 1.3 into 1.3 असं करायचं आहे. 1.27 कोणाचं आलंय बरोबर बघू सांगा. 3.9 चुकता आहे नाही तुम्ही गुणाकार करत असताना चुकत आहात. पहिल्यांदा 1.3 into 1.3 करा. आलेल्या उत्तराला पुन्हा 1.3 गुणा. बघूया मला काय येतंय का. 1.9 कसं येईल लागलं. कुणाचं आलंय? किती आलं? 290.71
2.197. आलं काय ते उत्तर? आलं काय ते उत्तर? 2.197 हा त्याचा काय आहे? क्यूब आहे 1.3 चा. पुढचं गणित करूया आपण. बोलायचं नाहीये, हे अतिशय सोपं आहे. काय चुकलं का? कारण एकाचा घन हा एकच असतो. बरोबर आहे. 1/27. या तिघांचा काय केला? गुणाकार केला आणि तो किती आला? आलं का? ठीक आहे. बघा तुम्ही हे आता आपण काय केलं? एक मिनिट ते नंतर बघूया आपण. आपण काय केलेलं आहे? प्रत्येक संख्येचं घन काढलेलं आहे, क्यूब काढलेला आहे. आता आपल्याला दिलेली संख्या कोणत्या संख्येचा घन आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. म्हणजेच काय करता आलं पाहिजे? आपल्याला त्या संख्येचा घनमूळ काढता आलं पाहिजे. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे. नंतर जे काही राहिलंय ना ते नंतर करा. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे. आता आपण काय करायचं आहे? घनमूळ काढायचं आहे. आता घनमूळ काढायचं आहे. जसं वर्गमूळ काढायच्या 2 पद्धती होत्या तशाच घनमूळ काढायच्याही त्याच पद्धती आहेत. पण आपणही अवयव पद्धतीनेच काय काढणार आहोत? घन काढणार आहोत. तर त्याच्यासाठी पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे 8. या 8चा आपल्याला काय करायचंय? घनमूळ काढायचंय. घनमूळ काढण्यासाठी आपण बघा इथं काय करतो? या करणी चिन्हाचा वापर करतो. बरोबर आहे? तुम्ही त्याला रॅडिकल सायन्सेस म्हणतात. तर त्याचा वापर आपण काय करणार आहोत? आपल्याला काय काढायचं आहे? 8चं घनमूळ काढायचं आहे. म्हणजे काय काढायचं? 8चे फॅक्टर्स काढायचे आणि ते त्या फॅक्टर्सवरून आपल्याला काय काढायचं आहे? त्याचं घनमूळ कोणतं आहे, म्हणजे क्यूब रूट कोणतं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. कोण सांगताय 8चे मला फॅक्टर्स? काढा वर्गात, वहीमध्ये करा. वहीमध्ये करा आणि मग मला सांगा. थांबा आधी वहीत करा तुम्ही. 8चे फॅक्टर सांगायचे. म्हणजे काय झालं त्याचे ते लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत बघा. ही उभी मांडणी केली तरी आपण फॅक्टर्स लिहिताना असे लिहिणार आहोत. आणि आपण मगाशी शिकलोय की कोणत्याही संख्या 3 वेळा गुणली की आपल्याला काय मिळतो? त्याचा घन मिळतो. आणि म्हणून 2 3 वेळा गुणले म्हणजे 8 हा गुणाचा घन आहे 2चा. बरोबर आहे. पुढची संख्या घ्या 64.
चे आधी फॅक्टर्स पाडायचे आहेत आणि त्याच्यानंतरच मला उत्तर सांगायचं आहे. कुणीही हात वरती करायचा नाही. आधी बघा. फॅक्टर्स काढत असताना नेहमी काय घ्यायचे? प्राईम नंबर्स घ्यायचे. प्राईम नंबर्स घ्या. बाकीच्यांचं होऊ दे जरा. कोण येत आहे? बघा बाकीच्यांनी करा. फॅक्टर्स नेहमी प्राईम नंबरचे पाडायचे. दोनांनी सुरुवात करायची. आता ते कसे लिहिणार? हे फॅक्टर्स कसे लिहिणार? समोर दोनाचे किती गट करणार तू? तीन म्हणून किती गट होणार? एक आणि दोन. म्हणजे किती आले? 2 गुणिले 2. म्हणजे हा कितीचा? 4. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 4. आले का सगळ्यांचे? फॅक्टर्सला सुरुवात करत असताना 8 16 असं नाही करायचं. काही नंबर्सनी सुरुवात करायची. म्हणजे दोनांनीच आपण काय करायचंय? फॅक्टर्स काढायला सुरुवात करायची. तुमचं सांगायला तुमची संख्या आहे 512. 512चे फॅक्टर्स पाडायचे. दोनांनी सुरुवात करा. पाचशे 12ला दोनांनी सुरुवात करा. चला सुरुवात करायची. आलं का उत्तर? याचे फॅक्टर्स कसे आले? एकीचंही नाही झालेलं का? कितीचा आलाय?
कितीचा घन म्हणजे 512 आहे? 8चा. बरोबर आहे, 8चा घन म्हणजे काय आहे? 512. तुम्ही अवयव पाडले किंवा फॅक्टर्स पाडले की मग आपल्याला काय येतं ते लक्षात येतं. म्हणजे बघा तुम्ही आपण काय काय केलेलं आहे. तर घन कसं काढायचा म्हणजे क्यूब राहू दे, ते गणित आपण नंतर करू. ते गणित आपण काय करू, हे 512चे जे अवयव ज्यांना आलेले नाही आहेत ना ते आपण जरा शांतपणे करूया. म्हणजे मग काय येईल ते गणित. बरोबर आहे. आपण काय काय शिकलोय बघा, घन कसं काढायचंय आणि घनमूळ कसं काढायचं हे पाहिलेलं आहे. बरोबर आहे की नाही. आता त्याच्यावर आधारित मी तुम्हाला काय करते, पुढचं उदाहरण सोडवायला देते. 512चं जे उदाहरण आहे ते राहू दे, ते नंतर करू आपण. ही 2 उदाहरणं वहीमध्ये त्याचे फॅक्टर्स काढून मला सांगायचे आहेत की ह्या 2 संख्या म्हणजे 729 आणि 2197 हा कुणाचे घन आहे हे मला सांगायचं आहे. पटकन करायचं आहे, लवकर. त्याचे फॅक्टर्स काढायचे आणि त्याच्यावरून सांगायचं की कुणाचं आहे, ह्या 2 संख्या कोणत्या संख्येचं घन आहेत ते. बघूया कोण पटकन करता येते. चला कोण करताय बघूया. तुझं झालं बघूया. बाकीच्यांनी काय केलं ते बघू तुम्हाला. आलं का? 729 कितीचं आहे? कितीचा? बरोबर आहे. आता मी आणखी काही संख्या लिहिलेल्या आहेत. त्याच्यातल्या 2 संख्या ह्या काय करायच्या घरी जाऊन तुम्ही सोडवायच्या आहेत.